आणि आता बातमी आहे आरोग्य खात्यातल्या इन्व्हेस्टिगेशनची। आरोग्य खात्यात 10,000 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झालाय असा आरोप केला जात होता। या आरोपामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे। त्यातच आता HLL लाईफ केअर या कंपनीला टेंडर न काढता हजारो कोटींचं कंत्राट दिल्याचं समोर आलंय। आज एक मोठा आरोप जो आहे तो तुमच्यावरती झालेला आहे। 2 कोटीची कामं जी आहेत ती कंत्राट न देताच दिली गेलेली आहेत असा आरोप तुमच्यावरती थेट होतोय। नो कमेंट्स सर, पण तुमच्यावरती थेट आरोप होतोय, काहीतरी एवढा मोठा आरोप विदाउट करत असतात, चालत असतं, हे सगळं ते पद्धत आहे, त्याशिवाय त्यांना कोणी विचारणार आहे का? हे खातं अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। आरोप करणारं पहिलं आत्मचिंतन करावं, कशाविषयी आपण बोलतो ते। पण त्यामध्ये 108च्या बाबतीत तसंच बोलत होते। अजून त्याचं तो आरोप चुकीचा आहे होय, चुकीचा आहे। 108 वालेमध्ये तसंच बोलत होते ना, त्याचं MOU झालंय ना, त्याला कुठली 1 रुपयाची ऑर्डर दिली आहे। L1 आला म्हणजे ऑर्डर दिली का? डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं थांबलेलं आहे जागेवरती। कशाचं हे आरोप करायचे मध्ये राजकारण करायचं बंद करा म्हणा विरोधकांना। अलग सरकार खूप खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन नितीन खरासह मी सूरज मसूरकर, साम TV मुंबई। तर आपण बघू शकतो यावेळेस स्वतः तानाजी सावंत यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यावेळेस HLL वर सरकारची मेहर नजर आहे का हा प्रश्न जो उपस्थित झालेला होता त्या संदर्भात तानाजी सावंत यांना विचारण्यात आलं तर हा आरोप जो आहे तो खोटा असल्याचं यावेळेस तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या देखील आपण बघूयात। ची माहिती आता प्राप्त झाली आहे, ते सभागृहात मांडणार आहे। हा जो एक माणूस आहे याच्याकडे आता त्याचा एक भाऊ फॉरेनमध्ये बसतो, एक भाऊ इथे असतो आणि काही अधिकाऱ्यांना IAS वरिष्ठ अधिकाऱ्यांना संगनमत करून हे सगळे टेंडर लाटण्याचं काम करतो। त्यातील सरकारचे मंत्री ते संबंधित खात्याचे हे 3, 4, 5 डिपार्टमेंटचं काम त्याच्याकडे आहे। हा पैसे बोगसरित्या कमवतो, बिना टेंडरनी हे सगळं काम करतोय। ते सगळी माहिती आमच्याकडे आले, चर्चा उद्या होईल त्यावेळेस हा विषय मांडू। बघा, या सरकारचे थोडेच दिवस उरलेले आहेत। सरकार हे 2-3 महिने चालणार आहे, त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे घोटाळे, मग रस्त्याचा घोटाळा असो, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असो, अनेक घोटाळे जे केलेत 2 वर्षात ते आम्ही लोकांसमोर आणणारच आणि न्याय आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। जे कोणी याच्यात फसले असतील, मग ते राजकीय लोक असतील, मंत्री असतील, अधिकारी असतील, आम्ही काही न बघता जे दोषी असतील त्यांना शिक्षा देऊ, त्यांना जेलमध्ये टाकू। नाही, असं होणार नाही। बगर कंत्राट शिवाय कोणाला ठेका जाणं आणि एवढ्या मोठ्या रकमेचा, मला वाटतं तुमच्या एकतर माहिती तुमच्याकडे चुकीची असू शकतं आणि खरी असेल तर मंत्र्यालय अंदर टाकलं पाहिजे।